तर हाय, कसे आहात सगळे. तर आम्ही गेलो होतो रीलमध्ये जे बघितलं होतं आम्ही फेमस अंबरनाथला लंडन थीम असा मेला लागला आहे तर ते बघायला. कारण का माझी खूप घाई गडबड चालली होती की मला बघायचं आहे, मला घेऊन चला लंडन थीम मेला बघायला. मग काय गेलो आम्ही आणि मग तिथं आमची एंट्री झाली. तिथं तिकीट होतं 100 रुपये आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तिकडे सगळे फोटोशूट चालले होते, सगळे फोटो काढत होते आणि होतं म्हणजे ठीक होतं, ठीकठाक म्हणू शकते मी. आणि मग तिथं टेलिफोन होता एक, ज्याच्यावर मी टाईमपास करत होती, माझी बकवास करत होती. मला काय एवढं हे नव्हतं फोटो वगैरे काढायचा इंटरेस्ट, कारण का घामाने अक्षरशः एवढी भिजलो होतो आम्ही, सगळेचे सगळे भिजलो होतो. खूप घाम येत होता आणि ना तिकडे AC होती, ना कूलर होता, ना फॅन होता, काहीच नव्हतं. जर तुम्ही 100 रुपये घेता तर तुम्ही थोडं तर काहीतरी चांगले अरेंजमेंट करा, एवढी पब्लिक येते. वरून मी संडेच्या दिवशी गेली होती तर खूप घाण हाल झाले, खूप गरम होत होतं आणि खूप क्राऊड होता. आणि मग झालं जलपरी बघायची, जलपरी बघायचं. मग गेलो आतमध्ये जलपरी बघायला आणि तिथं तर बाबा अजून गर्दी होती. तिथं खूप क्राऊड होता त्या जलपरीला बघण्यासाठी. बाबा जसं काय रिअल जलपरी होती. आम्ही पण बघत होतो, खूप घाई गडबड करत होतो कशी काय नाही. फक्त एकच जलपरी होती, ती पण एका ह्याच्यातच. ती त्या साईडून पण जायची, या साईडून पण यायची. अरे तुम्ही 2 तर ठेवा, एकच जलपरी होती. आणि एका जागेवर लोकांनी एवढी गर्दी केली होती की विचारता कामा नाही. आणि कसं बसं मग ती जलपरी आली आमच्याकडं आणि मग मी दीदीला दाखवत होती जलपरी. आणि माझी डरपोक दीदी त्या जलपरीला बघून एवढी घाबरली की आम्ही खूप हसलो. पण ठीक होतं. पण मी हेच बोलेल की लहान पोरांना घेऊन जाण्यासारखी ती जागा नाही आहे, कारण का खूप गरम होतं आहे. तर नका जाऊ लहान पोरांना घेऊन. बाकी तुम्ही मोठे जाऊन एन्जॉय नाही बोलू शकत, म्हणजे जाऊन या. मग मी हे काहीतरी नवीन ट्राय केलं, जे मी इंस्टाग्राम रील यूट्यूबवर बघायची, डोळ्याला लावतात. तर मला नव्हतं माहिती ह्याच्यात काय असतं, पण मला माझ्या नवऱ्याने फोर्स केलं की चंचल प्लीज कर ट्राय. तर 100 रुपये काहीतरी ह्याचं तिकीट होतं, तर मी ट्राय केलं. आणि खरंच मला असं वाटलं जत्रेत जाऊन, जे पण आहे मेला काय ते आहे तिथं जत्रेत जाऊन, की माझा हा एक्सपिरियन्स छान होता. मी हे केलं तर मला असं वाटतं की बरं झालं मी गेली, कारण ह्याच्यात मला खूप मजा येत होती. मजा म्हणजे एवढी भीती, मी एवढी घाबरली होती. मी एवढ्या जोरजोरात बघत होती की मी जेव्हा ते काढलं तेव्हा मला सगळे सांगत होते की लोक गोळा झालते तुला बघायला आणि व्हिडिओ काढत होते लोक. आणि सगळे माझ्यावर हसत होते. मी एवढं जोरजोरात ओरडत होती, कारण का त्याच्यात मला असं वाटत होतं की मी पडणार. एवढा मोठ्या म्हणजे कुठेतरी टॉवरवर आहे, तिथून माझी गाडी चालली आहे डुगडुग, म्हणजे नाही सांगू शकत. खूप भारी एक्सपिरियन्स होता. मला खूप मजा आली. मी प्रत्येकाला सांगेल की काय करा नाही तर नका करू, पण हे नक्की ट्राय करा. खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफचा. मला नाही माहिती याला काय बोलतात, बट एक नंबर मजा आली. खूप भारी वाटलं मला, खूप म्हणजे खूप. नंतर माझे हातपाय थरथर कापत होते, पण मला तरी मजा येत होती लय. मग बस माझ्या बहिणीच्या पोरीला आणि माझ्या नंदेच्या पोरीला या पाळण्यात बसायचं होतं. मला नाही माहिती हा कुठला पाळणा आहे काय आहे, हे मी फर्स्ट टाईमच बघत होती, कारण का मी शिवरात्रीच्या जत्रेत गेली आहे. पण यावेळेस खूप काहीतरी नवीन बघितलं मी. आणि इकडे एक असं होतं गोल की म्हणजे ज्याच्यात लोक फक्त असे चिटकून बसलेत, म्हणजे लोक चिटकलेत त्याच्यात आणि लोक गोल त्याच्यात फिरत आहे चिटकून. मला नाही माहिती काय, म्हणजे असं नवीन काहीतरी निघलं आहे ना, की मी हे बघितलंसुद्धा नव्हतं. मी या जत्रेमध्ये बघितलं हे सगळं. आणि मग बस निघलो आम्ही. आणि मग इथं इशिका चालली होती, हा हूँ इशिकाची. मग बस त्यांना बघत होतो. मग काय नाही, बस आम्ही निघलो घरी यायला, कारण का खूप गरम होत होतं आणि खूप म्हणजे हे झालं होतं. म्हणून आजसाठी एवढंच, बाय.